जय हिंद मित्रांनो. आजकालची पिढी आजारी पडण्याचं कारण काय लय मोठं नाही ना. प्रॉब्लेम आहे खाण्याचा. आपल्या वेळेस किंवा आपल्याच्या आधीच्या पिढीत लोक आजारी कमी पडायची, डॉक्टरांकडे कमी जायचे. याचं कारण काय होतं? खाणं पौष्टिक होतं, व्यायाम होता, काम होतं. त्यामुळे ते लय कमी आजारी पडायचे. पण आत्ताचे जे आजार आलेला आहे, साखर म्हणजे डायबिटीज, बी पी, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी. डायबिटीजची बिमारी होण्यामध्ये कारण काय माहीत आहे का? पहिल्या वेळेस म्हणजे जे 30-40 पिढीच्या मागली जी लोक असतील त्यांची परिस्थिती सांगतोय. सणावाराला फक्त चपाती बनायची. गव्हाची सणावाराला फक्त चपाती बनायची. चपाती पोळ्याची पण काय ते. आता काय झाले, सकाळी बिकाल पोराला चपाती असते, नवऱ्याला डबा असतो चपातीचाच, संध्याकाळी बी तीच असतं. आणि भात बी नसायचा, पण आता कंटिन्यू भात चाललाय, सकाळ संध्याकाळ दुपार. आणि त्या दोन्हीही वस्तूमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे तुम्हाला डायबिटीज हा रोग व्हायला लागला आहे. आणि बी पी, लोकांना न काम करता लवकर श्रीमंत बनायचे, टेन्शन घ्यायचे. मुलगा शिकत नाही म्हणून टेन्शन, मुलाचं लग्न होत नाही म्हणून टेन्शन, किंवा मुलगी अजून अभ्यास केला पाहिजे, अजून शिकली पाहिजे ती म्हणून टेन्शन, परत जॉब नाही म्हणून टेन्शन. आणि मग सगळे मिळून ती डिप्रेशनमध्ये जाण्याचे कारण. मग ते आपोआपच ब्लड प्रेशर वाढतोय. आणि ब्लड प्रेशर वाढतोय, तुम्हाला माहीत आहे अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. आजकाल एकच डायलॉग झाला आहे, काय झालं की अटॅक बिमारी थोडी आहे. आणि वरून आजकालची जी पिढी आहे ती शरीरावर जास्त काम करत नाही. म्हणजे म्हणण्याचं उद्दिष्ट काय, शरीराला काम न करण्यासारखं झालेलं आहे. कशामुळं? मशिनरी आल्यामुळं त्याच्या शरीराला ताण, जी कामात जी ताण होता ते कमी झाला. त्यामुळं या सगळ्याचा जर निचोड काढला तर आत्ताची पिढी लवकर आजारी पडते, ह्याला हीच कारण आहे. जय हिंद.